नमस्कार, काटकरूंसमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत। आज आपण अक्षय तृतीया विशेष बंगाली पेढे ही मिठाई बनवणार आहोत। तुम्ही अशा प्रकारे घरच्या घरी मिठाई बनवून देवाला त्याचा नैवेद्य देखील दाखवू शकता। तर चला आपण आता साहित्य पाहूया। इथे मी 1 वाटी घरी तयार केलेला मावा घेतला आहे। पाऊण वाटी इथे मी पिठी साखर घेतलेली आहे। 1 वाटी पनीर, केशर, वेलची पूड आणि थोडेसे पिस्त्याचे मी इथे काप करून घेतले आहेत। तर आता इथे मी एक कढई घेतली आहे। त्याच्यात मी हे बारीक किसून घेतलेलं पनीर घेत आहे, मावा, पिठी साखर, अर्धा टीस्पून वेलची पावडर, यामध्ये आता मी 15 ते 16 काड्या केशरच्या घालत आहे। आता हे सर्व साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया, एकजीव करून घेऊया। खूप झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे। एक 10 ते 15 मिनिटात आपले पेढे बनवून तयार होतात। तुम्हाला प्रमाण हेच घ्यायचं आहे। तुम्हाला जर जास्त पेढे बनवायचे असेल तर तुम्ही मावा आणि पनीर ह्याचं समप्रमाण ठेवायचं आहे। आता मी कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि हे मिश्रण आपण आता मंद आचेवर थोडं व्यवस्थित परतून घेणार आहोत। तर तुम्ही बाजारातून मावा विकत आणत असाल तर तुम्ही तो आणल्यावरती व्यवस्थित किसणीवरती किसून घ्या, म्हणजे तो ह्या मिश्रणात व्यवस्थित मिक्स असा होतो। तुम्ही पाहू शकता कढईपासून आपलं मिश्रण कसं व्यवस्थित सुटलेलं आहे, म्हणजेच आपलं हे सारण आता रेडी झालेलं आहे। तर हे मिश्रण तुम्ही जास्त वेळ गरम केलं तर तुमचे पेढे कडक बनू शकतात। हे मिश्रण व्यवस्थित मिक्स व्हायला जेमतेम 5 मिनिटं लागतात। तर आता हे मिश्रण मी एका प्लेटमधून काढून घेत आहे आणि थंड करायला ठेवत आहे। थंड झालं की आपण ह्याचे पेढे वळून घेऊया। आता हे मिश्रण थोडं थंड झालं आहे। आता मी त्याचे पेढे वळून घेत आहे। तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे माझे सगळे पेढे वळून तयार झाले आहेत। 12 पेढे माझे तयार झाले। जवळजवळ हे 250 ग्राम पेढे माझे बनवून तयार झाले आहेत। तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझ्या पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील। थँक्यू। आणि पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा।